खुद क्या करते हैं क्या नहीं करते ये देखो। खुद को देखेंगे तो पता चलता है कि हम अच्छा कर। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। बाहुं सहस्रमभिनिं मितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोरशसेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। मारातिरेकमभियुचितसबरतिं घोरं पनलवकमख मथातयखं खन्ति सुदान्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। नालागिरिं गजवरम् अतिमातभूतं दावग्गिचकमसनीयो सुदारुणन्तं मेत्ताम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय। मना साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका, या ठिकाणी पूजनीय पवित्र या ठिकाणी भिक्खू संघातील असलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ डॉक्टर भदंत इंद्रवंतजी महास्तवी आणि या ठिकाणी भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिका आहे। आज आपण या ठिकाणी त्रिरत्न बुद्ध विहार अम्मा आंबे टाकळी या ठिकाणी धम्मपद गाथा आणि कथा या ग्रंथाचं पठण केलेलं आहे। तेव्हा या ग्रंथाची समाप्ती म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आपण या कार्यक्रमाला आलात, उपस्थित झालात त्याबद्दल त्रिरत्न बुद्ध विहार आंबे टाकळी या सर्व उपासक उपासिकांच्या तर्फे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण आलात, या कार्यक्रमाला उपस्थित झालात, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। या ठिकाणी आपण सर्वांनी आपल्या हातामध्ये फुलं जे वितरण केलेले आहे ते जागीच आपण या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि तिथून भिक्खू संघाच्या दिशेनं फुलाचा वर्षाव करून भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे। म्हणून सर्वजण उभे राहा।
हा उभे राहा. जे काय आपल्याकडे फुलं दिलेले आहेत, वितरण केलेले आहे, ते भिक्खू संघाच्या दिशेने वर्षाव करायचा आहे. आणि अशा प्रकारे जोड्याने 3 वेळा साधू साधुकार म्हणायचा आहे. म्हणा एकदा साधू साधू साधू. जे काय फुलं असतील सगळे भिक्खू संघाच्या दिशेने वर्षाव करायचा आहे. आणि अशा प्रकारे भिक्खू संघाचा वर्षाव केल्याच्या नंतर 3 वेळा साधू साधुकार म्हणून आपल्या जागेवरच गुडघ्यावर बसायचं, 3 वेळा स्पंदन करायचं आणि जागेवर बसायचं. म्हणा साधू 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 साधू. सगळे गुडघ्यावर बसा. हा गुडघ्यावर बसा. 3 वेळा एक साथ वंदन करा. आपल्याला फोटो निघत आहे सर्वांचे. म्हणा मागे म्हणल्याच्या नंतर पाया पडायचं, असं नाही पडायचं. हा सर्वांनी एक साथ बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. हा यानंतर या ठिकाणी या ठिकाणी थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पूज्य भंतेजीची आपल्याला ओळख करून दिल्या जाईल. आपण पाहतो की माझ्या डाव्या बाजूला बसलेले डॉक्टर भदंत इंदवंतजी महास्तवी. आपण पाहतो की 1956ला भदंत चंद्रमणी महास्तवी यांनी बाबासाहेबांना दीक्षा दिली होती. आणि दीक्षा दिल्याच्या नंतर त्या भदंत महास्तवी चंद्रमणी यांचे शिष्य आहे श्रावस्तीमध्ये. आणि त्यांच्या शिष्याचे या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला बसलेले डॉक्टर भदंत इंदवंतजी महास्तवी हे आपल्या या गावामध्ये आलेले आहेत. यांची तारीख आपल्याला सहजासहजी मिळत नाही, परंतु आपल्या सुदैवाने आपल्याला या गावामध्ये त्यांचे पाय लागले. आपलं गाव पुणे झालं आणि आपल्याला सुद्धा असं पाहून आपल्या डोळ्याचे सुद्धा पारणे फिटले. कारण त्यावेळेला चंद्रमणी जे भदंत आहेत महास्तवी त्यांचे जे शिष्य आहेत त्यांचे हे शिष्य आहेत. म्हणून अशा प्रकारे ही मोहशोळा आपल्यापर्यंत येऊन पोहोचली. म्हणून आपण फार मोठे भाग्यवान आहात. आणि म्हणून त्यांच्या या ठिकाणी मी भंतेजीला माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांच्यातर्फे भंतेजीला अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला त्रिशरण पंचशील देऊन पुढील कार्यक्रम त्यांनी पार पाडावा अशी मी भंतेजीला विनंती करतो. सर्वांनी हात जोडा आणि म्हणा साधू साधू साधू. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्यात धम्म को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष ये ग्रंथ वाचन समापन कार्यक्रम में उपस्थित त्रिरत्न बुद्ध विहार आम्बे ताकली के सभी उपासक उपासिकाएं, विशेषतः ये श्रद्धावान उपासक नागसेन बौद्ध संदीप वाकोडे, तो उन्होंने 3 महीना पर्यंत इस विहार में धम्मपद गाथा आने का था, इसका ग्रंथ पठन कार्यक्रम किया है. इस उपलक्ष्य में आज त्रिरत्न बुद्ध विहार आम्बे ताकली तालुका खानगांव जिला बुलढाना में पूजनीय भिक्षु संघ को आमंत्रण करते हुए आज का ये विशेष धम्मदेशना वर्षावास ग्रंथ वाचन समापन कार्यक्रम का आयोजन हुआ है. तो सर्वप्रथम हम शील प्रार्थना करेंगे. सभी जन हाथ जोड़िए और जैसा मैं कहता हूँ आप लोग वैसा ही कहते जाइए. साधु
साधु साधु अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा भूतं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि ओकाशवन्दामि बन्ते द्वारतयेन गतं सब्बं अपराधं क्षमता मे बन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकाशं बन्ते तीसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं गत्वा शीलं देता मे बन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि यमहं वदामि तं वदेत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स 3 बार बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणगमनं परिपूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आविन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयो मज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादयामि
तीसरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादयेत। साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। संपूर्ण उपासक उपासिकाएं हाथ जोड़ के बैठिए। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ के अनंत गुणधम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण पाठ पूजने भिक्षु संघ करेंगे। इस परित्राण के अनुभव से आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। खूब सारा पुण्य धम्म करते हुए सभी दुखों से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसे कामना करते हुए पूजने भिक्षु संघ परित्राण पाठ करेंगे। सभी जन हाथ जोड़िए और 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदामं मुनिराजः शृण्वन्तु सगमोखदं धम्मं श्रवणकालो अयं वदन्तः धम्मं श्रवणकालो अयं वदन्तः परितधम्मं श्रवणकालो अयं वदन्तः। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। इतिपिसो भगवा अरहत् सम्मा सम्बुद्धो त्रिजशरणसम्पन्नो सुगतो लोकवेदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथे सत्तदेवमनुष्याणां बुद्धो भगवानिति। स्वागतो भगवता धम्मो सान्निधिको अकालिको यैः पार्श्वोपनायिको पश्चातं वेदितव्यो वैन्यो एते। सुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामितिपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो। यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अतः पुरुषभोगला ये स भगवतो सावकसङ्घो। पावनेयो पावनेयो दाक्षिणेयो अञ्जलिकरणेयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसाते। एतेन सचवस्येन सोतिते होतु सर्वदा। एतेन सचवस्येन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशः।
ये तेन सच वचन होतु ते जय मंगलं करणीयमत्तकुशलेन यन्तं यन्तं पदं अभिसमे च सकुषु च जुषु च सुवचो च समुद्वनतिमानि साधु सकुच सुपरो च अपगितो जगल्लोकौदे सान्देन्द्रियो च निपको च अपगतो कुलेषु अननुगेदो न जगुदं समाचरे किञ्चित् येन वन्यो परे उपवदयो सुखिनो वाक्यमिनो सापे सता भवन्तु सुखिताका एके चिपानभूताते तथावकावराव अनवशेषा देगावा एवमन्ताव मचिमारसकानुकतुला देतावा एव देता एतदूरे वसन्ति अभिदूरे कोतावा सम्भवे शिव सापे सता भवन्तु सुखिदाता न परो परान्निकोपेता नाति मन्येत कथतिनं काञ्चे प्यारो सनापतिकसंज्ञा नान्यमन्या सदुःखमेच्छय माता यतानि अम्बुतं आयुषा एकपुत्रमनुराख्ये एवं विषावभूतेषु मानसं भावये अपरिमाण मेतं च सर्वलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाण उदङ्गदो च तिर्यं च असंवादं अवेरं असपतं तेतं चरन्निसिन्नो वा शयानो वा यावतस्य विगतमिदो एतं सतिं अदितेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो एतेन चानुपगम्यशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनय्यकेदा नहि जातु गर्भशय्यां पुनरेतेते एतेन सचवद्येन शोधिते होतु सर्वदा एतेन सचवद्येन सर्वदुःखा सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सचवद्येन होतु ते जयमङ्गलं यं दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापोषकुनससाधो पापगौदुषुभिनं अकन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्दो यं दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापोषकुनससाधो पापगौदुषुभिनं अकन्तं धम्मानुभावेन विनाशमेन्दो यं दुर्निमित्तं अवमङ्गलं च यो च मनापोषकुनससाधो पापगौदुषुभिनं
भया शोकपत्ताचने शोका वन्दो सापे पिपानिनो एतावता चम्मेहि सम्पदं पुण्यसम्पदं सापे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददान्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा पावनविरतावन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलवता प्रत्येकानं च यं बलम् अरन्तानं च तेजेन रथं वन्दामि सर्वशो आकाशता च भूम्माता देवानागमहितिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च भूम्माता देवानागमहितिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशता च भूम्माता देवानागमहितिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बुद्ध धम्म संघ के अनुवाद से त्रिरत्न बुद्ध विहार के संपूर्ण उपासक उपासिकाएं सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। उपासक उपासिकाएं अभी पूजनीय भिक्षु संघ का धम्म देशना होगा। धम्म देशना सुनने के लिए तैयार हो जाइए। सर्वप्रथम ये छत्रपति संभाजी नगर के सम्राट अशोक बुद्ध विहार के पूजनीय भिक्षुआनुरुद्ध ठेरो भट्ट जी धम्म देशना देंगे। सभी जन शांत पूर्वक धम्म देशना सुनिए। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र भिक्खू भदंत डॉक्टर इंद्रवंशी भदंत महास्तवी या ठिकाणी संपूर्ण भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिकाय आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल त्रिरत्न बुद्ध विहारातर्फे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण आलात या कार्यक्रमाला उपस्थित झालात पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून आपण या धम्मदेशनेला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी धम्मदेशना ऐकण्याच्या पूर्वी आपण 3 वेळा थोडा जोड्याने साधुकार द्यायचा आहे। तेव्हा साधुकार असा दिला पाहिजे की मंडप उडाला पाहिजे वरी म्हणा साधू। आता
पाठीमागे म्हणा साधू साधू बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। या ठिकाणी आपण सगळं 3 महिने या ठिकाणी संदीप यांनी मात्र 3 महिन्यामध्ये धम्मपद गाथा आणि कथा या ग्रंथाचं पठण करून आपल्याला जे पुण्य अर्जित करून दिलेलं आहे, आपण सुद्धा आपल्या पदरामध्ये पुण्य अर्जित केलेलं आहे, म्हणून आपण पाहिजे तेवढे फार मोठे पुण्यवान भाग्यवान आहात। म्हणून एकदा आपण अशा ठिकाणी पाहतो की आपण ऐकलं असेल की भगवान बुद्ध हे सर्वज्ञ होते आणि सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना माहीत होतं की मनुष्याचं खऱ्या अर्थाने कशाने कल्याण होतं। भगवान बुद्ध सर्वज्ञ असल्यामुळे मानवाचं सही अर्थानं कल्याण कशामध्ये आहे हे ते जाणत होते, म्हणून सर्वप्रथम ते त्या 6 गोष्टी आपल्याला सांगत असत की सर्वप्रथम उपासकाने बुद्ध धर्म आणि संघ याच्यावर अतिशय श्रद्धा ठेवली पाहिजे। श्रद्धा ही बलवान असली पाहिजे, मिथ्या श्रद्धा नसली पाहिजे। आणि म्हणून आपल्या प्रथे सर्वांच्या प्रथे आपण या ठिकाणी जेव्हा विहारात येतो किंवा घरी राहतो किंवा चालत असताना अशा प्रकारे बुद्ध धम्म आणि संघावर श्रद्धा असली पाहिजे आणि ती आतोनात श्रद्धा असली पाहिजे। भिक्खू संघामध्ये जीव की प्राण असला पाहिजे आणि भिक्खू संघाची आपण वेळोवेळी अशा प्रकारे त्यांची सेवा केली पाहिजे। पुढे भगवान बुद्ध म्हणतात की अशा प्रकारे आपण त्यागी बनलं पाहिजे। आपण त्यागी यासाठी बनलं पाहिजे की भगवान बुद्ध म्हणतात की त्यागी बनण्याची ही एक सीडी आहे आणि जसं जसं आपण अशा प्रकारे दान देत राहतो तर अशा प्रकारे मुक्त अवस्थेपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम ही सीडी करत असते। आणि म्हणून अशा प्रकारे आपण दररोज दान दिलं पाहिजे आणि दान देता देता एक पायरी मुक्त अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे। यासाठी आपल्याला हे दान करायचं सांगतात। हीच आहे त्याग भावना, म्हणजे आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याच्या हितासाठी देणे त्याला त्याग म्हणतात। आणि म्हणून त्याग सर्वांच्या बौद्ध उपासकामध्ये हा त्याग असला पाहिजे। दुसरी गोष्ट बुद्ध सांगतात की अशा प्रकारे आपण 5 शिलाचं पालन केलं पाहिजे। आपल्याला पाहतो की आपण दररोज शिलाचं पालन करतो, प्राण्याची हत्या करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, व्यर्थ बडबड करू नका, चाळ्या चुगल्याची कामं करू नका आणि मादक पदार्थाचं सेवन करू नका। अशा प्रकारे हे 5 शिला आपण दररोज विहारात आल्याच्या नंतर घेत असतो। आणि ज्यांना कोणाला विहारात टाईम मिळत नाही ते आपल्या घरी सुद्धा स्वतः परित्राण पाठ घेतात, पंचशील घेतात आणि दररोज पंचशील म्हणतात। ते या 5 शिलाचं पालन करणं आपल्याला काटेकोर अनिवार्य आहे। ज्या घरामध्ये या 5 शिलाचं पालन होतं त्याच घरामध्ये वास्तविक पाहता देवता वास करतात। त्या घरामध्ये कोणत्याच प्रकारची कोणतीही कमी नसताना कोणताही व्यक्ती त्या घरामध्ये दुःखी नसतो, सगळे मात्र सर्वांनी सुखी जीवन जगत असतात। म्हणून 5 शिलाचं पालन आपण काटेकोरपणे केलं पाहिजे। दुसरी गोष्ट भगवंताने पुढे सांगितली की आपण समाधीचा अभ्यास केला पाहिजे। समाधीचा अभ्यास यासाठी करायचा आहे की आपल्या मनाला एकाग्र करून जे काय आपल्या हाताने कुशल कर्म होतील ते कुशल कर्म करण्यासाठी आपल्या मनाला एकाग्रित करण्याचं काम ही साधना करत असते, त्याला आपण आनापानसती असं म्हणतो। आणि म्हणून जोपर्यंत आपलं मन एकाग्र नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आमच्या हातातून कोणत्या प्रकारचं चांगल्या प्रकारे काम होणार नाही। पुढे भगवान बुद्ध म्हणतात की आपण अशा प्रकारे विपश्यनाचं ध्यान साधनेचा सराव करून जेव्हा चित्त एकाग्र होतं तेव्हा पुढे पाऊल टाकून आपण प्रज्ञेमध्ये पाऊल टाकलं पाहिजे। आणि प्रज्ञा जाणून जे काय आपल्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, दुर्भावना आहे, अनेक प्रकारचे क्लेश आपण जमा केलेले आहेत, हे सगळे क्लेश बाहेर काढण्याचं काम ही प्रज्ञा करते। आणि प्रज्ञा मात्र अशा प्रकारे आपला राग, द्वेष, ईर्ष्या, दुर्भावना हे सगळं काढून टाकण्याचं काम करते। म्हणून आपण प्रज्ञेपर्यंत मदत मारली पाहिजे। दुसरी गोष्ट भगवान हे म्हणतात की अशा प्रकारे प्रज्ञा पुष्ट झाल्याच्या नंतर आपल्याला सगळे विकार निघाले, राग निघाला, द्वेष निघाला, ईर्ष्या निघाली, दुर्भावना निघाली, म्हणजे आपलं मन निर्मळ झालं आणि तेव्हा पुन्हा आपल्याला परमसत्य अवस्था प्राप्त होते।
त्यालाच आपण निब्बाणम परम सुख असं म्हणतो. म्हणून हे निब्बाणम परम सुख प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम या 6 गोष्टी आपण या पासकाने केल्या पाहिजेत. आपण फार मोठे भाग्यवान आहात, पुण्यवान आहात की आपण बसल्या ठिकाणी जर जिकडं पुन्हा जर फिरवाल मागे पुढे दाये बाजूला तर सगळे विपश्यना सेंटर आज तयार झालेले आहे. आणि म्हणून सर्वांनी विपश्यना सेंटरमध्ये जाऊन कम से कम 10 दिवसाचं तरी शिबिर आपण केलं पाहिजे. 10 दिवसाचं शिबिर करून आपल्या मनाला एकाग्र करण्याचं काम केलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये जे रागाचे विकार आहेत, देशाचे विकार आहेत, ते विकार काढून टाकण्याची टेक्निक आपण शिकली पाहिजे. केवळ आम्ही बुद्ध आहेत तर काही मिळत नाही, आपण खोरेचे खोरे राहू. म्हणून अशा प्रकारे भगवंताने आपल्याला हे 6 मेन मुद्दे सांगितलेले आहेत. 6 गुण सांगितलेले आहेत. या गुणाचा आपण वाढवा केला पाहिजे, पुढे चाललं पाहिजे. अशाच प्रकारे भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये असताना अशा प्रकारे वर्षावास करत होते. आणि वर्षावास करत असताना एक दिवस भगवान सकाळच्या प्रहरी सकाळची विधी ऐकून चिवट ठिकठाक केला. आणि चिवट ठिकठाक करून भिक्षा पात्र हातात घेतलं. आणि ज्या रस्त्यावरून ते नेहमी जायचे त्या रस्त्याने त्या चालता चालता त्याने एका घरी भिक्षाटन केलं, भिक्षा मागितली. तिथून निघाले, दुसऱ्या घरी गेले. दुसऱ्या घरी गेल्याच्यानंतर तिथं भिक्षाटन केलं, तिथं भिक्षा मागितली. आणि त्या दोन्ही घरची भिक्षा घेतली आणि आपल्या पिशवीमध्ये टाकली, आपल्या बॅगमध्ये टाकली. पुढे तिसऱ्या घरी जायचं तर तिसऱ्या घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते त्या घरी जाऊन उभे राहिले. परंतु ते घर मात्र लवकर न उघडल्यामुळे आणि कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी होकार न आल्यामुळे भगवान त्या ठिकाणी पुढे मात्र चालण्याची त्यांनी लगेच सुरुवात केली. लगेच त्या बहिणीच्या उपासिकेने घर उघडलं आणि बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर भगवान थांबले. आणि थांबल्याच्या नंतर भगवंताने ओळखलं की त्या ठिकाणी जसं त्या भगिनीला पाहिलं तेव्हा भगवान बुद्धाने ओळखलं की ही भगिनी मात्र विधवा आहे. विधवा आहे असं म्हणल्याच्या नंतर जेव्हा ती थोडी पुढे आली तेव्हा म्हटली ही विधवाच नसून केवळ मात्र अशा प्रकारे निर्धन आहे, गरीब आहे असं म्हणल्याच्या नंतर त्या महिलेने जसंही भगवंतांना दरवाजासमोर पाहिल्याच्या नंतर तिला खूप मोठा आनंद झाला की आज प्रत्यक्ष भगवान माझ्या दारापुढे उभे आहेत. आणि तिने भगवंताला फार दिवसापूर्वी पाहिलं होतं, आता प्रत्यक्ष भगवान माझ्या दरवाजावर उभे आहेत आणि ते भिक्षा मागण्यासाठी माझ्या दरवाजात आहेत. तिला खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला की तिच्या गगनामध्ये तो आनंद मावेना एवढा मोठा आनंद झाला. परंतु थोड्याच वेळामध्ये होता तो आनंद तिचा मात्र थोडा कमी झाला. आणि कमी झाल्याच्या नंतर तिच्या डोळ्यातून आसू पडू लागले, रडू लागली. आणि रडता बोक्सी रडू लागली. आणि आपल्या गरिबीला दोष देऊ लागली की आज प्रत्यक्ष भगवान माझ्या दारासमोर उभे आहेत, परंतु माझ्या घरी मात्र कोणी भंतेजीला देण्यासाठी कोरभर तुकडा सुद्धा भंतेला दान देण्यासाठी माझ्याकडे नाही. म्हणून ती बोक्सी रडत होती. रडता भगवंता त्याने आपल्या शुद्ध वाणीने, मंजूळ वाणीने, गोड वाणीने म्हणाले की हे भगिनी, तू मला आज दान देणार आहेस ना. असं म्हणल्याच्या नंतर ती भानावर आली. आणि भानावर आल्याच्या नंतर ती भगवंताला म्हणते की भगवान, आज आपण एवढे मोठे भगवान माझ्या दारापुढे आहात, परंतु माझ्या पुढे घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही, कोरभर तुकडा सुद्धा भगवान तुम्हाला दान देण्यासाठी नाही. मी किती कपाळकरंटी आहे, मी किती अशा प्रकारे भगवान दारात असताना सुद्धा मी त्यांना भाकरीचा एक चतकर तुकडा सुद्धा देऊ शकत नाही. म्हणून ती आपल्या गरिबीला ती दोष देऊ लागली की मी किती कपाळकरंटी आहे, मी किती अभागीन आहे की आज भगवंताला प्रत्यक्ष देण्यासाठी माझ्याजवळ काही नाही. असं म्हणल्याच्या नंतर ते मात्र आल्याच्या नंतर भगवंताने पाहिलं की विधवा आहे, निर्धन आहे. असं म्हणून तिच्या जवळ ते रस्त्यावर उभे होते. रस्त्यावरून थोडे पुढे गेले आणि त्या भगिनीच्या जवळ जाऊन उभे राहिल्याच्या नंतर ते म्हणाले की भगिनी, तुझ्याजवळ जरी काही नसलं तर काही हरकत नाही, परंतु माझं म्हणणं आहे. असं म्हणल्यावर ती भानावर आली आणि म्हणले की भंतेजी लवकर सांगा काय सांगायचं ते.
असं म्हणून भगवान तिला म्हणतात की काही हरकत नाही, तू दररोज या हाताने जे दान करते ना, आज त्या दानाचं खंडन होऊ देऊ नको. ज्या हाताने तू दररोज दान करते त्या हाताचं आज खंडन होऊ देऊ नको. जरी तुझ्या घरामध्ये देण्यासाठी कोरभर तुकडा जरी नसला किंवा भाताचा एक घास सुद्धा नसला तरी पण मात्र या हाताची तू दान देण्याची सवय आज मोडू नको. ती म्हणते भगवान, आज आपण लेट आलात, आपले श्रमण सुद्धा दररोज यायचे, मी त्याला दान द्यायचे, पण आज श्रमणही कोणी आलं नव्हतं आणि आपणही अशा प्रकारे उशिरा आल्यामुळे जे काय मी दान देण्यासाठी भिक्खू संघांना अन्न बनवलं होतं, भोजन बनवलं होतं, ते मी आणि माझ्या मुलाने खाऊन टाकले. भगवान, आता माझ्या घरामध्ये आपल्याला देण्यासाठी काहीच नाही. काहीच नाही म्हणल्याच्या नंतर ती पुन्हा बोक्साबोक्सी रडू लागली आणि बोक्साबोक्सी रडल्याच्या नंतर भगवान तिने आपल्या मंजूळ आवाजामध्ये गोड आवाजाने म्हणले की म्हणते, भगिनी तू मात्र काही चिंता करू नकोस, परंतु मी सांगतो तसं आई. असं म्हणल्याच्या नंतर ती पुन्हा भगवंताकडे पाहू लागली. भगवान सांगा, लवकर सांगा, मी काय करू. असं म्हणल्याच्या नंतर ती भगवंताची वाट पाहू लागली की भगवान मला काय सांगा. भगवान म्हणाले की मात्र असं कर की तुझ्या या अंगणातली माती, मुठभर माती घे आणि मुठभर माती घेऊन माझ्या भिक्षा पात्रात टाक. असं म्हणल्याच्या नंतर ती भगिनी म्हणते, नाही म्हणते, मी तुमच्या भिक्षा पात्रात माती कशी टाकू आणि तुम्ही मला एवढं मोठं पाप करायला कशाला सांगता भगवान. हे पाप माझ्याकडून होणार नाही. तुम्ही अनेक घरी भिक्षा पात्र केलं असेल, भिक्षा मागितली असेल आणि त्या भिक्षा पात्रात जर मी माती टाकली तर जे काय तुम्ही भिक्षा मागून आणलेलं ते खराब होईल आणि भगवान तुम्ही उपाशी राहसाल. भगवान तुम्ही उपाशी राहसाल. भगवान मला हे पाप करायचं सांगू नका. भगवान मला हे पाप करायचं सांगू नका. भगवान तिला पुढे म्हणतात की हे भगिनी आई, मी तुला पाप करायचं सांगत नाही, मी कुणाला पाप करायचं सांगत नाही आणि म्हणून हे माझ्याकडून कर्म होणारही नाही. म्हणून हे भगिनी, ज्या हाताला तुझी दान देण्याची सवय आहे ती सवय तू मोडू नको. तुला मात्र याचं पुढे एक लाभ होणार आहे. काय लाभ होणार आहे की पुढे चालून त्याचा लाभ होणार आहे. तू दानाचं मात्र खंडन करू नको, त्याचा पुढे चालून लाभ होणार आहे. काय लाभ होणार आहे तर भगवान तिला म्हणतात की हे भगिनी, तू मात्र या मातीचं दान कर, म्हणजे तुला तुझ्या कालांतराने थोड्याच वर्षाने तुझं घर अन्नधान्याने भरून तुडुंब भरेल. अन्नधान्याने तुझं घर तुडुंब भरेल आणि तुला ऐश्वर्याचा लाभ होईल आणि तुझ्या सगळ्या मुलाबाळाचं कल्याण होईल. म्हणून हे भगिनी, कोणत्याही प्रकारचा संकोच न करता तू मात्र तुझ्या अंगणातली मुठभर माती घे आणि माझ्या भिक्षा पात्रामध्ये टाक. असं म्हणून भगवान 2 पावलं त्या भगिनीजवळ जातात, आपलं भिक्षा पात्र तिच्याजवळ करतात आणि म्हणतात, भगिनी तू संकोच करू नको. ती म्हणते, नाही भगवान, मी असं पाप कधीच करणार नाही. पुढे भगवान बुद्ध म्हणतात की अरे तू एक दिवस माझ्याजवळ या भिक्षा पात्रात माती टाकली आणि अन्न खराब झालं तर एक दिवस मी भुका राहिलो तर काय बिघडणार आहे. एक दिवस मी भुका राहिलो तर काय म्हणून बिघडणार आहे. परंतु तुझ्या दानाचं खंडन होऊ देऊ नको, कारण अंगणातली माती तुझ्या मालकीची आहे. ती मालकीची माती तू हात मुठभर माती घे, माझ्या पात्रात टाक. हे पाप नाही आहे. मी त्या दानाचं स्वीकार करतो. त्या दानाचं स्वीकार करण्याचं म्हणल्याच्या नंतर पुन्हा ती म्हणते की भगवान, हे पाप मी कसं करू. एवढं मुठभर माती टाकून हे पाप मी कसं करू. माझ्याकडून हे पाप होणार नाही. तेव्हा भगवान बुद्ध स्वतः म्हणतात की हे भगिनी, हे दान कर, मी ते दान स्वीकार करत आहे, तू मात्र दान टाक. असं म्हणल्याच्या नंतर ती दान मात्र त्या भगवंताच्या भिक्षा पात्रामध्ये माती टाकते, मुठभर माती आपल्या अंगणातली. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, साधू साधू साधू, तुम्हाला कल्याण हो. लक्षात आलं. आणि असं म्हणल्याच्या नंतर ती मुठभर माती टाकल्याच्या नंतर पुन्हा ती भगिनी बोक्साबोक्सी रडू लागली, भगवान हे काय केलं. भगवान, तुमच्या पात्रामध्ये मी माती टाकून काय मोठं पाप केलं की माझ्या घरी अन्नाचा एक क्षण सुद्धा नाही, बकरीचा एक कटकट तुकडा सुद्धा नाही. भगवान, आपण दारी आलात आणि मी तुमच्या पात्रामध्ये मुठभर माती टाकली. भगवान, हे माझं पाप नाही तर काय. असं म्हणून भगवान मला माफ करा, भगवान मला माफ करा. बोक्साबोक्सी रडू लागली. सगळं आगळागळ ते वस्त्र होते सगळे भिजतून झाले आणि डोळ्यातून सारख्या धारा वाहत होत्या.
असं म्हणताना भगवान म्हणतात, बुद्ध म्हणतात की मगिनी चिंता करू नको, तू कोणत्याही प्रकारचं पाप केलं नाही, तू चांगलंच काम केलेलं आहे, पण कालांतराने तुझं घर अन्नधान्याने तुडुंब भरेल आणि तुला ऐश्वर्याचा लाभ होईल आणि तुझ्या सगळ्या मुलाबाळाचं कल्याण होईल. अशा प्रकारचं दान कर्म करू त्या भगिनीने दान केलं आणि भगवान तिला आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर ते मात्र तिथून चालू लागतात. तेव्हा ती भगवान बुद्धांना पाहतच राहते आणि पाहत राहिल्याच्या नंतर भगवान त्याला म्हणते, भगवान हात जोडते, डोळ्यातून धारा चाललेल्या आहेत, भगवंताला हात जोडते, भगवान मला माफ करा, भगवान मला माफ करा, भगवान मला माफ करा. जोपर्यंत भक्ती मी दिसतात तोपर्यंत म्हणते मला माफ करा, मला माफ करा. म्हणून हा 3 वर्षाचा जो काळ होता, जे ग्रंथ पठण होता, तर या ठिकाणी आपल्याला ग्रंथ वाचन करण्यासाठी किंवा वर्षवास करण्यासाठी जी संधी भगवंताने दिली, ती ह्यासाठी दिली की आपण जेवढं पुण्य करता येईल, जेवढं पुण्य करता येईल तेवढी सुवर्ण संधी आपल्याला या 3 वर्षाच्या काळामध्ये लागते. आणि म्हणून त्या भगिनीने सुद्धा वर्षावासाच्या काळामध्ये अशाच प्रकारे भिक्खू संघाला दररोज न खंड होता अशा प्रकारे भगवंताला मातीचं दान दिलं आणि भगवंताने ते स्वीकारलं. तेव्हा तिचं मात्र त्या ठिकाणी भगवान गेल्याच्या नंतर लगेच काही दिवसाने तिचं अन्नधान्याने तुडुंब असं घर भरलं. त्याच्यानंतर तिला ऐश्वर्याचा लाभ झाला, कशाचीही कमी नाही, मुलाबाळाची सुद्धा तरकी झाली, सगळ्या घराचं कल्याण झालं. हे दानाचं महत्व आहे. मग आपण जर अशा प्रकारे दानच केलं नाही तर आपलं घर धनधान्याने कसं तुडुंब भरेल, आपल्याला ऐश्वर्याचा कसा लाभ होईल, आपल्या मुलाबाळाचं कसं कल्याण होईल. म्हणून दान कर्म आपण सर्वांनी केलं पाहिजे. आपण या वर्षावासाच्या काळामध्ये आलात, या कार्यक्रमाला उपस्थित झालात, तेव्हा कोणीही दान दिल्याशिवाय कोणीही कोरं जाऊ नये. आणि कोरं जाऊ नये याचा अर्थ असा की ज्या माऊलीने दान केलं आणि तिचं घर काही दिवसांनी घर अन्नधान्याने तुडून भरलं, त्यांना ऐश्वर्याचा लाभ झाला, कशाची कमी नाही, लेकराबाळाची सुद्धा उन्नती झाली, सगळं घर सुखी झालं, सगळ्या या दान पारमितामुळे. लक्षात आलं. आणि म्हणून सुद्धा आपण अशा प्रकारचं दानामध्ये कमी न पडता उत्तर पाठी गाठली पाहिजे की जेणेकरून आम्हाला मुक्त अवस्था प्राप्त झाली पाहिजे. दान देणं म्हणजे उत्तर पायरी चढणे आणि निब्बाण परमसुख अवस्था प्राप्त करणे, यासाठी हे दान महत्त्वाचं आहे. म्हणून एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. म्हणून एकदा या ठिकाणी माझ्या बाजूला बसलेले डॉक्टर भदंत इंदवनजी महास्तवी हे आपल्याला प्रवचन देणार आहेत. त्यांचं प्रवचन एवढं मधुर गोड असतं, ते जर तुम्ही ध्यानात आता इथं ठेवलं आणि आपल्या डोक्यात फिट केलं तर तुम्ही बसल्या बसल्या श्रोतापन्न अवस्था प्राप्त करू शकता. कोणती अवस्था प्राप्त करू शकता? श्रोतापन्न अवस्था प्राप्त करू शकता. एवढं सुंदर प्रवचन ते देतात. आणि मी तुम्हाला सांगितलं, बाबासाहेबांनी ज्यांनी दीक्षा दिली भदंत चंद्रमणी महास्तवी, त्यांचे शिष्य आणि त्यांच्या शिष्याचे हे शिष्य आहे. म्हणजे आपण किती पुण्यवान आहात की आज बाबासाहेबांच्या रूपाने आज आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे. चंद्रमणी भदंत स्थवीर यांच्या महास्थवीर यांच्या रूपाने दर्शन होत आहे. खरोखरच आपण महान आहात. आणि या खेड्यामध्ये येऊ तुम्हाला जी तारीख दिली मी धन्य समजतो की तुमच्या पुण्याने त्यांना या ठिकाणी खेचून आणलं आणि खेचून आणल्याच्या नंतर आज आपण तुम्ही डोळे भरून त्यांना पाहता. लक्षात आलं. आणि म्हणून एवढं मोठं पुण्य आहे तर 3 वेळेला असा साधुकार द्या की हा मंडप उतरून लांब पडला पाहिजे तिकडं, असं मोठ्याने साधुकार द्यायचा. म्हणा साधू, तिकडं नाही आवाज आला, पुन्हा म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. हा, मी माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी पूज्य भंतेजींना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला धम्मदेशना देऊन उपकृत करावं, असे मी माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांच्या तर्फे भंतेजीला विनंती करतो की त्यांनी आम्हाला धम्मदेशना देऊन उपकृत करावं, अशी मी भंतेजीला आपल्यातर्फे विनंती करतो.
सभी शांति से बैठिए, हाथ जोड़िए, बोलिए साधु साधु साधु। न परे संग मिलो माने, न परे संकटा कतंग अतनो अवैक्या कतानि अकतानि च मनोपभंगमा धम्मा मनोसेता मनोमया मनसा चे पदुत्थेना भासते वा करोति वा ततो दुःखमन्वेति चक्रं वहतो पदं मनोपभंगमा धम्मा मनोसेता मनोमया मनसा चे प्रसन्नेन भासते वा करोति वा ततो सुखमन्वेति छायावनपायिनी। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वर्णना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो, पूजनीय भंते आरोग्य, पूजनीय भंते सुदितो प्रमुख, त्रिरत्न बुद्ध विहार आम्बेताकली खामगांव के संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, विशेषतः त्रिरत्न बुद्ध विहार में वर्षावास 3 महीना धम्म पद गाथा और कथा इसका ग्रंथ वाचन संपन्न हुआ है और उपासक संदीप ने ये ग्रंथ वाचन करने का काम किया है। सर्वप्रथम ये ग्रंथ वाचन करने वाले, ग्रंथ सुनने वाले और संपूर्ण त्रिरत्न बुद्ध विहार के उपासक उपासिकाएं सबको खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। बुद्ध का आशीर्वाद, धम्म का आशीर्वाद, संघ का आशीर्वाद हमेशा हमेशा रहे, ऐसे कामना करते हैं। बोले साधु साधु साधु। धम्म पद गाथा और कथा का ग्रंथ वाचन 3 महीना हुआ है। पूरे 90 दिन आप लोगों ने ये ग्रंथ का वाचन, ग्रंथ पठन किया है, तो इसके बारे में भरपूर आप लोगों को पता है, हो गया। हम जब भी धम्म देशना देते हैं, ये धम्म पद के गाथा से ही शुरुआत करते हैं। भगवान बुद्ध के आधिकारिक, प्रामाणिक और एकदम सार संक्षेप ये धम्मपद गाथा का उपदेश है। धम्मपद गाथा बुद्धवाणी संग्रहित त्रिपिटक ग्रंथ के एक ग्रंथ है। बुद्ध होने के बाद गांव, नगर, जनपद, देश संचारिका करते हुए जितने भी धम्म का उपदेश देते हैं उसको धम्म और विनय कहते हैं। बुद्ध के महापरिनिर्वाण बाद
उनके 500 अरब भिक्षुओं ने बुद्ध के धम्म और विनय को संग्रहित करते हैं, संगायना करते हैं। कालांतर में सम्राट अशोक के समय में यही बुद्ध के धम्म और विनय को त्रिपिटक ग्रंथ के रूप में संग्रहित करते हैं। बुद्ध के मूल आधिकारिक प्रामाणिक ग्रंथ ये त्रिपिटक है। जो बुद्ध धम्म संघ के शरण जाते हैं उन लोगों के लिए मूल बौद्ध ग्रंथ त्रिपिटक है। त्रिपिटक 3 पिटक है, सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक। इसमें तथागत बुद्ध के 84,000 धम्म देशना संग्रहित है। वही त्रिपिटक के पहला पिटक सुत्त पिटक, उसमें 5 ग्रंथ आता है। दीघ निकाय, मध्य निकाय, समुद्र निकाय, अंगुत्तर निकाय, खुदक निकाय। खुदक निकाय ग्रंथ में भी 15 छोटे छोटे ग्रंथ आता है। उसमें से एक ग्रंथ है धम्मपद। धम्मपद में 423 गाथाएं हैं। उसको 26 वर्ग में समावेश किया है और ये गाथाओं को और विश्लेषण करते हुए और कथाओं के साथ अर्थ कथा ग्रंथ धम्मपद अर्थ कथा ग्रंथ में विस्तृत गाथा का अर्थ कथा सब आता है। तो धम्मपद अर्थ कथा ग्रंथ हम सुनेंगे तो बुद्ध के समय में क्या कैसे अवस्था है और बुद्ध के समय में क्या क्या घटनाएं हुए, इसके अनेक अनेक कहानियां हमें सुनने को मिलेगा। सबसे महत्वपूर्ण बात, तथागत बुद्ध के सार संक्षेप उपदेश ये धम्मपद में सुनने को मिलता है। जैसे महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, न परे संग विलोमानी न परे संग कथा कथां। दूसरे क्या करते हैं क्या नहीं करते ये ना देखो, दूसरे क्या करते हैं क्या नहीं करते उसके पीछे मत भागो। हाँ, खुद क्या करते हैं क्या नहीं करते ये देखो। खुद को देखेंगे तो पता चलता है कि हम अच्छा कर रहे कि बुरा कर रहे, हम पाप कर रहे कि धम्म कर रहे, हम कुशल कर रहे कि अकुशल कर रहे, बरोबर पता चलता है। जब ये पता चलता है कि मैं अच्छा कर रहा हूँ, मैं कुशल कर रहा हूँ, मैं धम्म कर रहा हूँ, वो व्यक्ति वो धम्म को और अच्छे से करता जाएगा करता जाएगा करता जाएगा। कोई लाख रोकने की कोशिश करे मगर वो रुकेगा नहीं, क्योंकि उसको पता है वो धम्म कर रहे हैं, वो पुण्य कर रहे हैं। और जब ये पता चलता है कि मैं न चाहते हुए भी पाप कर रहा हूँ, अकुशल कर रहा हूँ और ये पाप से मैं दूर नहीं हो पा रहा हूँ, मगर समझे कि मैं पाप कर रहा हूं, आज नहीं तो कल वो पाप छोड़ेगा ही। दारू पीने वाला व्यक्ति खूब दारू पीता है, खूब दारू पीता है, पर जब पता चले कि दारू पीना पाप है, दारू पीना अकुशल है, वो व्यक्ति भला कब तक पीता जाएगा? पाप है ना, अकुशल है ना, आज नहीं तो कल वो छोड़ेगा ही। इसलिए महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, दूसरे क्या करते क्या नहीं करते हैं, क्या बोलते क्या सोचते ये ना देखो, हम क्या करते हैं क्या नहीं करते इस पर ध्यान दो। उपासक उपासिकाएं, हम अभी क्या कर रहे हैं? धम्म देशना सुन रहे हैं। संगमला धम्म देशना सुनना पाप है कि धम्म है? पाप है? धम्म है? धम्म देशना सुनना अच्छा है कि बुरा है? अच्छा है, कुशल है, पुण्य है। महाकारुणिक तथागत बुद्ध महामंगल सूत्र में भी कहते हैं, कालेन धम्म सवनं ये तंग मंगलम उत्तमं। समय समय पर
धम्म देशना सुनना खूब मंगल है, पुण्य है, धम्म है। तो ऐसा पुण्य कार्य हम कर रहे हैं, हम ये पुण्य कार्य में बैठे हैं। क्या आप लोगों को लगता है सभी के सभी धम्म देशना सुन के ही बैठेंगे? लगता है? कौन कौन धम्म देशना सुन रहे? हाथ जोड़ करा। अरे वाह, सुन रहे? हाँ, देखो, धम्म देशना सुनना चाहिए कि नहीं? सुनना चाहिए। धम्म देशना सुन रहे कि नहीं? सुन रहे हैं, मगर चाह के हो या न चाह के हो, मन बाहर बाहर जाता है कि नहीं? मन इधर उधर भागता है कि नहीं? हाँ? और उसमें भी लोग इधर उधर बातें करते, इधर उधर ध्यान लगाते हैं, बच्चे यहाँ वहाँ करते हैं। हाँ? लोग देखो अभी तक वहाँ खाना ही खत्म नहीं हुआ, मस्त बैठ के खाना ही खा रहा है ना? पांडे जी को न जाने कहां से छत्रपति संभाजी नगर से ये निमंत्रण देकर हम ये कार्यक्रम कर रहे हैं। ये कार्यक्रम का मेन अवस्था है धम्म देशना सुनना। और धम्म देशना सुन रहे, कोई पानी पीने में व्यस्त है, कोई गप्पे लगाने में व्यस्त है, कोई वहीं पे मोबाइल पे बातें कर रहे हैं, कोई खाना खा रहे हैं, है ना? मोबाइल पे वहां बातें कर रहे हैं, हमें यह फर्क नहीं पड़ता, परंतु उसके आजू बाजू बैठने वाले धम्म देशना सुन पाएंगे? सुन पाएंगे? वो पानी पीने के लिए इधर उधर कर रहे, यहाँ कुछ फर्क नहीं पड़ता, पर जहां जहां से वो पानी पीने के लिए इधर उधर से गुजर रहा है, उन लोगों को डिस्टर्ब होगा कि नहीं? है ना? हर जगह पे अपने अपने जगह पर डिस्टर्ब हो जाएगा। इसलिए धम्म देशना सुनना पुण्य है, पर सभी पुण्य करता है उसका गारंटी नहीं है। धम्म देशना सुनना उत्तम मंगल है, पर हर कोई मंगल करता है इसका भी कोई गारंटी नहीं है। एक समय तथागत बुद्ध धम्म देशना दे रहा था, सारे उपासक उपासिकाएं खूब ध्यान लगा के धम्म देशना सुन रहे थे। धम्म देशना होने के बाद एक उपासक बुद्ध के पास आते हैं और कहते हैं, भगवान आप इतना अच्छा उपदेश देते हैं, सुनने वाले भी खूब श्रद्धा पूर्वक सुनते हैं, ऐसा लगता है कि सभी के सभी दुख मुक्त हो गए होंगे, सभी के सभी निर्वाण प्राप्त हो गए होंगे। तथागत बुद्ध कहते हैं, उपासक ऐसा नहीं होता, उपासक सभी के सभी निर्वाण प्राप्त नहीं करते। वो उपासक कहते हैं, भगवान आश्चर्य है, आप जैसे उपदेश देने वाले तथागत बुद्ध हो और सुनने वाले इतने ध्यान पूर्वक श्रद्धा पूर्वक सुन रहा हो, फिर भी दुख मुक्त ना हो, ऐसा भी होता है क्या? तथागत बुद्ध कहते हैं, ऐसा ही होता है। तथागत बुद्ध उदाहरण के साथ समझाते हैं। बुद्ध पूछते हैं, उपासक आपका चेहरा देख के ऐसा नहीं लगता कि आप श्रावस्ती में रहने वाले हो, आप कहाँ रहने वाले हो? वो कहते नहीं नहीं, मैं तो श्रावस्ती में ही रहता हूँ। अच्छा ठीक है, परंतु श्रावस्ती रहने से पहले आप कहाँ से आए हो? वो कहते हैं, हाँ हम मगध के राजगिरी से आए हो। तो अभी भी वहां आना जाना रहता है क्या? हाँ रहता है, हमारे खूब संबंधी लोग अभी भी वहां राजगिरी में है, तो आना जाना चलता है। हाँ चलता रहता है। और जब कोई व्यक्ति को पता चला कि आप राजगिरी आते जाते रहते हैं, तो कोई आके पूछते कि नहीं कि श्रावस्ती से राजगिरी जाने का रास्ता क्या है, कैसा है? हाँ पूछने के लिए आते। आप बताते हो क्या? क्यों नहीं बताते? खूब अच्छे से बताता हूँ। यहाँ से ऐसे जाना है, वहां से वैसे जाना है, वहाँ जंगल आएगा, वहाँ तालाब आएगा, वहाँ गांव आएगा, वहां से ऐसा मुड़ना है, वहां से वैसा मुड़ना है। मैं श्रावस्ती से राजगिरी तक पहुंचने का पूरा रास्ता का विवरण बता देता हूँ, अच्छे से बता देता हूँ। फिर तथागत बुद्ध पूछते हैं, उपासक
वो जितने लोग भी श्रावस्ती से राजगिरी तक जाने का रास्ता पूछते हैं, क्या सभी के सभी राजगिरी में पहुंच गए क्या? सभी के सभी राजगिरी में पहुंचते हैं क्या? तो उपासक कहते हैं, भगवान केवल पूछने मात्र से, केवल जानने मात्र से कहां पहुंचेगा? अगर उन लोगों को पहुंचना है तो जैसे जैसे मैंने रास्ता बताया वैसे वैसे उन लोगों को चलना पड़ेगा, परिपूर्ण होना पड़ेगा, तभी वो लोग वहां पहुंच सकते हैं। तथागत बुद्ध कहते हैं, उपासक मैं भी तो यही समझा रहा हूं, मैं भी दुख से दुख मुक्ति तक का ये निर्वाण तक पहुंचने का रास्ता खूब अच्छे से बताता हूँ, खूब अच्छे से समझाता हूँ। जो जो व्यक्ति वो रास्ते पे चलेगा, जो जो व्यक्ति परिपूर्ण होगा वो लोग दुख मुक्त होंगे। और जो व्यक्ति अरे वाह अच्छा उपदेश है, अच्छा देशना है करके साधु साधु करके साधुकार दे के जाएगा, परंतु पालन नहीं करेगा, अभ्यास नहीं करेगा, अपने ही काम धाम में फंसा रहेगा, वो लोग कहाँ दुख मुक्त होंगे? कहाँ दुख से मुक्त निर्वाण प्राप्त कर पाएंगे? इसलिए बुद्ध कहते हैं, धम्म देशना सुनने मात्र से कोई भी दुख मुक्त नहीं होता, कोई भी जीवन में सुख शांति को प्राप्त नहीं होता। धम्म देशना सुनना चाहिए, श्रद्धा पूर्वक सुनना चाहिए। धम्म देशना सुनते समय बुद्ध धम्म संघ के प्रति विश्वास होना चाहिए। जो हम बुद्ध वाणी सुन रहे हैं, ये सुनने से हमारे जीवन में कल्याण होगा, मंगल होगा, ये विश्वास के साथ सुनना चाहिए। एकाग्र करके ध्यान पूर्वक सुनना चाहिए, श्रद्धा पूर्वक, ध्यान पूर्वक, विश्वास पूर्वक धम्म देशना सुनेंगे तो उसे हम ग्रहण कर पाएंगे। बुद्ध कहते हैं, सुनात तारेत चरात धम्म, ये धम्म ही ऐसा है, सबसे पहले सुनो, सुने हुए धम्म को धारण करो और धारण करने के बाद उसको परिचय करो, जांचो। कोई भी कैसे भी आप लोगों को बताए और साधु 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 करके वैसे ही पालन करे, ऐसा नहीं होता। बुद्ध स्वयं भी कहते हैं, मैंने कहा है या बुद्ध ने कहा है करके भी आंखें बंद करके स्वीकार करना नहीं है। हम इंसान है, प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ प्राणी है, हम में विवेक बुद्धि है, हम में चिंतन मनन करने की शक्ति है, हम में प्रज्ञा है, हर चीज को अच्छा बुरा कुशल अकुशल पाप धम्म समझने की क्षमता हम में है। इसलिए कोई भी बातें जैसे सुना वैसे ही साधु साधु करके स्वीकार करना नहीं है, परीक्षण करना है। हाँ, जो भी गहना हम पहन के आते हैं ना, क्या वो पीला है इसलिए सोना है, ऐसा होता है क्या? सोने के काम करने वाला व्यक्ति हर पीले धातु को सोना मानते हैं क्या? नहीं, उसको अनेक तरह से परीक्षण करेगा, कसी में घिसेगा, अनेक तरह से जांचने के बाद संतुष्ट हुआ तो ही मानेगा ये सोना है। वैसे ही धम्म की बात भी सुनो, ग्रहण करो, मगर परीक्षण भी करो, जांचो, और अच्छा लगा तो उसे पालन करो। पहली बात, जांचने के बाद अच्छा लगा तो उसे पालन करना है। ऐसा नहीं कि अच्छा तो है परंतु काय करो मैं खूब बिजी आए, हाँ अतः माना करे वेर नहीं है, मैं तो बहुत बिजी हूँ, मुझे अभी समय ही नहीं है, ये काम करना है वो काम करना है, इसलिए ये अच्छा तो है परंतु अभी नहीं, मैं रिटायर होने के बाद पालन करूंगा, मैं बुढ़ापे में निवांत होके पालन करूंगा, ऐसा नहीं कहना। अच्छा है तो पालन करो। दूसरा, जो आप लोगों को धम्म देशना सुनने के बाद अच्छा नहीं लगा या समझ में नहीं आया या समझ नहीं पाया तो उसे अलग रखो, पालन करके बैठने की जरूरत नहीं है। जो धम्म समझ में आया
जो धम्म अच्छा लगा वो धम्म तत्काल तत्क्षण से पालन करना शुरू करो। तथागत बुद्ध कहते हैं धम्मपद में, तथागत बुद्ध कहते हैं अभिथरित कल्याणे पापा चित्तं निवारये। जब पुण्य करने का मन हो, जब अच्छा करने का मन हो, तुरंत करो, तत्काल करो। मन में पाप को आने मत दो। थोड़ा भी पुण्य करने में देर हो गया ना, तुरंत पाप आता है। दान देने का मन हुआ मगर देर लग गया तो अचानक को जाओ क्या, अभी नहीं, बाद में जब जन्म दिवस आएगा ना तब दान देंगे, बाद में ये टाइम पे दान देंगे, वो टाइम पे दान देंगे। और देखना वो टाइम आता ही नहीं, वो समय आ भी गया तो दान देने का इच्छा ही नहीं। दान देना हो, शील पालन करना हो, ध्यान साधना करना हो, धम्म देशना सुनना हो, पुण्य कार्य करना हो, जब मन हो तुरंत करो, तत्काल करो। और ये हम नहीं कहते, तथागत बुद्ध कहते हैं, तथागत बुद्ध की ये वाणी है। इसलिए पुण्य तुरंत करना चाहिए, तत्काल करना चाहिए, बाद में करेंगे करके नहीं बैठना। इसलिए धम्म को सुनने के बाद परीक्षण करो, अच्छा लगा तो पालन करो, अच्छा नहीं लगा तो उसे अलग रखो। ये तथागत बुद्ध के वाणी है। अभी धम्म पद में 423 गाथाएं हैं, 26 वर्ग है, उसमें से पहला गाथा 423 धम्मपद गाथा में पहली गाथा में तथागत बुद्ध क्या कहते हैं? मनुपुबंगमा धम्मा मनुष्यता मनोमया। जहां भी हो पहले मन ही जाता है। आज त्रिरत्न बुद्ध विहार में वर्षावास ग्रंथ वाचन समापन का कार्यक्रम है। पहले मन गया और मन के साथ साथ हम भी पहुंचे। सबसे पहले कहीं भी वो मन पहुंचता है। मन के लिए कोई कुछ जरूरत नहीं, आंखें बंद किया कहां से कहां पहुंच जाते हैं, आंखें खोला तुरंत यहाँ पहुंच जाते हैं। मतलब मन के लिए न गाड़ी की जरूरत है, न हवाई जहाज की जरूरत है, न चलते जाने की जरूरत है, तुरंत कहां कहां पहुंचता है। इसलिए मन ही श्रेष्ठ है, मन से ही सभी व्याप्त है। मनसा चेपदुत्थेन, तथागत बुद्ध कहते अगर कोई व्यक्ति प्रदूषित मन से, गलत मन से भाषति वा करोति वा अगर वो बोलता है या करता है ततोनं दुःखम् अन्वेति, ऐसे लोगों के पीछे पीछे दुख आता है। और दुख भी कैसे आता है? चक्कं वो वहतु परं, बैलगाड़ा के पीछे पीछे वो पारी चक्का आता है, वैसे ही दुख पीछे पीछे आता है। वो चक्का पीछे आया, वो भारी हुआ करके वो बैल उसको अलग कर सकते हैं क्या? नहीं। वो इधर गया तो इधर ही आएगा, उधर गया तो उधर ही आएगा, भागा तो भागते हुए आएगा, धीरे चला तो धीरे धीरे चलता आएगा। जैसे चला, जिस तरफ चला वही वो बैलगाड़ा पीछे आता रहेगा। बहुत दुख देता है, बहुत तकलीफ देता है। वैसे ही जो गलत मन से बात करते हैं या काम करते हैं, ऐसे लोगों के पीछे दुख तकलीफ भी पीछे लग के आते हैं। और इसमें तथागत बुद्ध एक कहानी द्वारा भी समझाते हैं। चक्षुपाल भिक्षु जो दुख मुक्त अनंत हो चुके हैं, निर्वाण प्राप्त हो चुके हैं। एक व्यक्ति दुख मुक्त होना भी है तो 10 पारमिता पूर्ण करना रहता है। 10 पारमिता, दान पारमिता, शील पारमिता, नैष्क्रम पारमिता, वीर्य पारमिता, प्रज्ञा पारमिता, शांति पारमिता, सत्य पारमिता, अधिष्ठान पारमिता, मैत्री पारमिता, उपेक्षा पारमिता। ये 10 पारमिता पूर्ण करेंगे तो दुख
मुक्त अनंत हो पाएंगे, निर्वाण प्राप्त कर पाएंगे। और ऐसे निर्वाण प्राप्त किए हुए ये चक्षुपाल भिक्षु, मगर जिस दिन उन्होंने अनंत प्राप्त किया उसी दिन से वो आंखों से अंधे भी हो गया। और अपनी कुटी के बाहर ऐसे संक्रमण करते समय बरसात समय में जो कीड़े बाहर निकले थे अपने पेड़ों के नीचे आके कितने कितने मर गए। भिक्षुओं ने देखा। ये बात तथागत बुद्ध को बताते हैं कि वो चक्षुपाल भिक्षु बहुत सारे प्राणियों को मार के पाप कर रहा है, हिंसा कर रहा है, हत्या कर रहा है। तथागत बुद्ध पूछते हैं, भिक्षु आप लोगों ने देखा क्या चक्षुपाल भिक्षु ने मारते हुए? वो कहते हैं नहीं, हमने नहीं देखा। तथागत बुद्ध कहते हैं ऐसे ही चक्षुपाल भिक्षु ने भी वो मरे हुए प्राणियों को नहीं देखा, मारेंगे उनके मनसाय में भी नहीं था। चेतना अहं भिक्षवे कम्मं वदामि, तथागत बुद्ध कहते चेतना युक्त काम को ही मैं कम्म कहता हूँ। मतलब जिसमें हम करेंगे करके नहीं करते उसको पाप नहीं लगता। जैसे खेतों में काम करते समय न जाने कितना प्राणियां मर जाते हैं, मगर वो प्राणियों को मारने के लिए कोई खेती में काम नहीं करते, इसलिए उसका पाप नहीं लगता। चलते समय कितने कितने कीट पतंग पैरों के नीचे आके मर जाते हैं, उसका भी पाप नहीं लगता, क्योंकि हम उसको मारेंगे ऐसा सोच के नहीं चलते। वैसे ही बुद्ध कहते हैं वो चक्षुपाल भिक्षु आंखों से अंधे हैं, वो कुछ नहीं देख सकता और उनके मन में मारेंगे ऐसा चेतना भी नहीं था, इसलिए उसको पाप नहीं लगता। बुद्ध कहते हैं वो तो अनंत हो चुके हैं, उनके मन में क्लेश ही बचा नहीं है, वो कैसे पाप करेगा? फिर भिक्षुगण पूछते हैं भगवान अगर वो अनंत हो चुके हैं, इतना पुण्य पार में है, तो वो अंधे कैसे हो गया? तो तथागत बुद्ध पहले का उसके पूर्व कर्म बताते हैं। वो अंधे हुआ अपने ही कर्म की वजह से। वो क्या कर्म था कि पहले एक जन्म में जब वो वैद्य होके जन्म हुआ था, वो गांव गांव जाके बीमारियों को इलाज करता था, उससे पैसा आता, उससे जीविका करता था। एक दिन ऐसे ही घूमते घूमते एक गांव में पहुंच गए। वो गांव में एक महिला आंखों से पीड़ित होके बहुत ही दुख कष्ट सह रहा था। कितना इलाज कर चुके पर कभी ठीक नहीं हुआ। तो वो वैसे घूमते घूमते उसके पास आ गए। आके देखा तो वो वैद्य कहते हैं मैं आपके आंखें ठीक कर सकता हूँ, मुझे क्या मिलेगा, आप मुझे क्या दोगे? अभी वो महिला भी इलाज कर करके परेशान हो चुका था। तो ये नया इंसान क्या ठीक करेगा? उसने भी बोल दिया अगर आप मेरा आंखें ठीक करोगे, मैं तो क्या, मेरे सारे परिवार आपके दास दासी बनेंगे, नौकर बनेंगे। ठीक है करके आंखें जांच के ऐसे दवा बना दिया, ऐसे दवा बना दिया। ये दवा सोते समय डाल के सोना, बस वो दवा डाल के सोया, आंखें खुलते ही पूरा दुख तकलीफ गायब, ठीक हो चुका है। तो ये देख के अभी वो महिला डर जाते हैं। मैंने कहने को तो कह दिया कि आपके परिवार से दास दासी बनेंगे करके बोला, अब ये तो ठीक हो गया, अब कैसे हम दास दासी बनेंगे? ऐसा करते हम उसको ठग देंगे, आके ठीक नहीं हुआ ऐसा बोल देंगे। जब अगले दिन आके वैद्य आके पूछने आते आपके आके ठीक हो गया क्या? तो वो महिला कहते हैं नहीं नहीं नहीं, कहाँ ठीक हुआ, ये तो बहुत ही और ज्यादा दर्द हो रहा है, हाँ बहुत ही तकलीफ हो रहा है। वैद्य आंखें परीक्षण करते, आंखें तो साफ है, आंखें तो ठीक है। तो उसके मन में भी लगा आंखें ठीक हो गया, फिर भी मुझे ठगने के लिए ऐसा बोल रही है। मैंने इतना मेहनत करके
दवा बना के दिया और ये मुझे ठगने की कोशिश कर रही है, हाँ ऐसा झूठ बोल रही है। अब इसको भी मैं दिखाता हूँ, उसको भी एकदम गुस्सा आ गया, उसने एक ऐसे दवा बना दिया और कहते हैं ये अपने आंखों में डालो। अभी आंखों में डालो बोलेंगे तो अब ठीक हो गया बोलेंगे तो दास दासी बनना पड़ेगा। अभी आंखों में नहीं डाला तो भी नहीं चलता, आंखों में डाला। जैसे रात के समय में जो लाइट जल रहा है और अचानक से बिजली गई तो क्या होगा, अंधकार होता है ना, ऐसे ही उसके आंखों में भी लाइट बुझा दिया, जैसा पूरा अंधकार हो गया, आंखों से अंधी बन गई। मतलब वो बेटे ने जानबूझ के उसको अंधी बना दिया। उसके पाप से कितने कितने विपाक भुगतने के बाद अंतिम समय में वो दुख मुक्त और अंत भी हो गया, फिर भी आंखों से अंधे बन के रहना पड़ा। देखो, जो दुख मुक्त और अंत होने के लिए 10 पारमिता पूर्ण करके बैठे, वो भी अपने कर्म से नहीं बच पाए। पाप किया तो पाप का विपाक भुगतना ही पड़ा। इसलिए बुद्ध कहते हैं कोई व्यक्ति पाप करता है तो पाप से बचने की जगह इस दुनिया में कहीं भी नहीं है, न पानी में, न जमीन में, न आकाश में। कहीं भी गए तो पाप भुगतना ही पड़ता है। इसलिए ऐसा पाप मत करो जो बाद में पछता के बैठना पड़े। ऐसा पुण्य करो कभी भी याद आए तो मन में प्रसन्नता हो। पाप नहीं करना, पाप नहीं करना सर्वान माई क्या है कि नहीं, सबको पता है। फिर भी क्या हम पाप से दूर हो पाते हैं क्या? पाप से दूर हो पाते हैं क्या? नहीं हो पाते। तो ये कहानी याद करो, ऐसे कोई कुछ भी करता है तो उसका विपाक भुगतना ही पड़ता है। और तथागत बुद्ध कहते हैं मनु पुबंग गमा धम्मा मनुष्यथा मनोमया। हर जगह पहले मन ही पहुंचता है, मन ही श्रेष्ठ है, मन से व्याप्त है। मनसाचे प्रसन्ने न, अच्छे मन से, प्रसन्न मन से पास तिवा करो तिवा। कोई बोलता है या कोई करता है तो तत्वनं सुख मनवेति। ऐसे व्यक्ति के पीछे सुख आता है। और सुख भी कैसे आता है? छाया वो न पाए। जैसे प्रकाश के उपस्थिति में जाते हैं तो हमारे परछाई पीछे 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 आता है, और वो परछाई पीछे पीछे आया करके हमें इतना भी भार नहीं होता, इतना भी तकलीफ नहीं होता, आराम से सुखपूर्वक पीछे पीछे आते रहता है। वैसे ही जो व्यक्ति अच्छे मन से बात करेंगे, काम करेंगे, उसके पीछे सुख 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 पीछे पीछे आते रहते हैं। ये तथागत बुद्ध कहते हैं। और इस विषय में भी तथागत बुद्ध मत्त कुंडली का कहानी बताते हैं। वो मत्त कुंडली जो एकदम धनाढ्य परिवार में एकलौता पुत्र होके जन्म हुआ, फिर भी उसके पिताजी कंजूस होने की वजह से, पैसे में ज्यादा ही अटैचमेंट होने की वजह से अपने बेटे जब बीमार पड़ गया दवा तक नहीं किया, और दवा नहीं किया तो मरने तक का समय आ गया। और उस समय में भी वो जो मेरे बेटे को देखने आए अपने घर के अंदर आके सारा संपत्ति न देखे करके सबसे नीचे दरवाजे के पास ही उसको लिटा दिया, मरने के लिए छोड़ दिया। उसको इतना गुस्सा आ रहा था अपने पिता के प्रति, इतने धन संपत्ति के मालक मेरे पिताजी और उनके इकलौता पुत्र मैं, परंतु मेरे पिताजी मुझे दवा किए बिना ही मार रहे हैं। इतना गुस्सा, इतना द्वेष। और ऐसे समय में तथागत बुद्ध वहां से उसको दर्शन देने के लिए आते हैं।
तथागत बुद्ध दर्शन मिलते ही अरे अंतिम समय में मुझे तथागत बुद्ध का दर्शन मिला, इतना प्रसन्न तथागत बुद्ध को याद करते करते, तथागत बुद्ध का दर्शन करते करते प्रसन्नता से वो अपना प्राण छोड़ देता है। वो भूल गए अपने पिता को, वो भूल गए अपने पिता ने कंजूसी की वजह से बिना दवा किए उसको मार रहे, सब भूल के बुद्ध को याद करते करते प्रसन्नता से वो मर गया। और ये प्रसन्नता, उनके वो श्रद्धा उनको सीधा सुगति लेके गया, प्रभावशाली देवलोक में उत्पन्न हो गया। मतलब जो पुण्य करता है उसको सुख पीछे पीछे ही आता है। इसलिए उपासक उपासिकाएं जो जीवन में कभी पुण्य नहीं करता, कभी धम्म नहीं करता, वैसा वो मत्स्य कुंडली भी अंतिम समय में एक बार बुद्ध को दर्शन करते हुए वो प्रभावशाली सुगति में गए। तो हम तो कितना बुद्ध का दर्शन करके बैठते हैं, धम्म का दर्शन करके बैठते हैं, संघ का दर्शन करके बैठते हैं, बुद्ध के शरण जाते हैं, धम्म के शरण जाते हैं, संघ के शरण जाते हैं और हमेशा शरण तय लेते हैं। नास्ति में शरणं अन्यं बुद्धो में शरणं वरं, दूसरा कोई शरण नहीं है, बुद्ध ही मेरा शरण है। ये तेन सत्सवचेन, इस सत्यवाणी से वो तुम्हें जय मंगलम, हमेशा हमारा जय मंगल हो। नास्ति में शरणं अन्यं तम्मो में शरणं वरं, संगो में शरणं वरं, दूसरा कोई शरण नहीं है, तम्म ही मेरा शरण है, संग ही मेरा शरण है। इस सत्य वचन के अनुवाद से हमारा जय मंगल हो। बुद्ध धम्म संघ के शरण जाते हैं तो हमारा कितना पुण्य हुआ रहेगा। जो एक बार बुद्ध के दर्शन करने वाले इतने प्रभावशाली सुगति में जाते हैं, तो हम तो इतना बुद्ध धम्म संघ के शरण जाके बैठते, हमारा कितना पुण्य हुआ रहेगा, हमारा कितना कुशल हुआ रहेगा। बस ध्यान इतना देना है कि ये हमारे कुशल को काट न दे, ये हमारे कुशल कर्म को छेदन न कर दे, दमन न करे, उसके लिए पाप से बचना है। जितना पाप करेंगे ये सारे कुशल को खत्म कर देंगे। इसलिए पाप से बचना है, लोभ लालच से बचना है, द्वेष दुराभावना से बचना है, मिथ्या दृष्टि अंधविश्वास से बचना है। जितना हो उतना दानं ददन्तु श्रद्धाय, श्रद्धा पूर्वक दान देना है। शीलं रखन्तु सर्वदा, हमेशा हमेशा शील सदाचार पालन करना है। भावना बिरता होन्तु, ध्यान भावना करते जाना है। जितना हो उतना पुण्य करना है, धम्म करना है, धम्म का माहौल बनाते जाना है। याद रखना, जो व्यक्ति जो चीज में ज्यादा अभ्यास करेंगे वो व्यक्ति उसमें कुशल होगा, परफेक्ट होगा। हम पहले से धम्म अभ्यास करते आए, धम्म में रह के आए, धम्म देशना दे के आए, तो हम धम्म देशना दे सकते हैं। यहाँ सुमेध उपासक, बहुत सारे उपासक खेती में काम करते हैं। आप लोग खेती में एक्सपर्ट है। अगर वो सुमेध को बोलेंगे जरा भंते जी जैसा धम्म देशना दो, होगा? और भंते जी को बोलेंगे भंते जी आप जरा खेती में काम करके दिखाओ, होगा? जो व्यक्ति जिस चीज में जिस तरह से अभ्यास करते हैं उसमें वो परफेक्ट होता है। अब हमें ये सारी दैनिक अपना अपना तो हो ही गया। कोई व्यक्ति खेती करने से या कोई व्यक्ति धम्म सुनने से, धम्म देशना देने मात्र से दुख मुक्त नहीं होता। हाँ, उसके लिए
सही में हमें ये ध्यान रखते हुए चलना है कि अच्छा करेंगे तो परिणाम अच्छा आएगा, विश्वास करना है। बुरा करेंगे तो उसका बुरा परिणाम भी आएगा, ये विश्वास रखना है। हमें अच्छा पसंद है इसलिए हमें अच्छा करना है। हमें बुरा पसंद नहीं है, दुख तकलीफ पसंद नहीं है, इसलिए अकुशल पाप नहीं करना है। ये बात ध्यान में रखते हुए अब जो जो अच्छा है उसमें अभ्यास करना है, वो पालन करते जाना है, उसको आदत बनाना है। दान देना आसान है? आसान है? आसान नहीं है, इसलिए अभ्यास करो, क्योंकि दान देना पुण्य है, दान देना कुशल कर्म है, अच्छा है, इसलिए दान का अभ्यास करते जाओ। शील सदाचार पालन करना ये पुण्य है, धर्म है, उसका भी अभ्यास करते जाओ। ध्यान साधना करना ये भी अच्छा है, उसका भी अभ्यास करते जाओ। लोगों को हिंसा करना ये अच्छा नहीं है, चोरी करना अच्छा नहीं है, व्यभिचार करना अच्छा नहीं है, झूठ बोलना अच्छा नहीं है, नशा पता सेवन करना ये अच्छा नहीं है, किसी के प्रति दाह ईर्ष्या रखना, द्वेष दुराभावना रखना ये भी अच्छा नहीं है, लोभ लालच जगाना ये भी अच्छा नहीं है। जो जो अच्छा नहीं है उससे दूर हो, उसको अभ्यास मत करो, और जो अच्छा है उसको अभ्यास करो। भले ही थोड़ा तकलीफ होगा, परंतु अच्छा है ना, अभ्यास करते जाओ। जब तक हम उसमें परफेक्ट नहीं होता, जब तक उसको हम जीवन का एक आदत नहीं बना लेते, तब तक अभ्यास करते जाओ, करते जाओ, करते जाओ। पुण्य का माहौल बनाते जाओ। हम पुण्य करेंगे तो बाकी सारे लोगों को पुण्य करने का मौका मिलेगा, और बाकी लोग पुण्य करेंगे तो हमें भी पुण्य करने का मौका मिलेगा। इसलिए पुण्य का माहौल बनाते हुए, धर्म का माहौल बनाते हुए हमें पुण्य करना है, हमारे अपनों को पुण्य करवाना है, और बाकियों को भी पुण्य करने का प्रेरणा देना है। हमें पाप से दूर होना है, अपनों को पाप से दूर करना है, और दूसरों को भी पाप से दूर रहने में हमारा भला है, ये बातें सिखाना है। तो उपासक उपासिकाएं हम भी महाकारुणिक तथागत बुद्ध के धम्म को खूब अच्छे से जाने समझे, व्यवहार में खूब अच्छे से पालन करें, अभ्यास करें, और ये दुर्लभ जीवन, ये अमूल्य जीवन, प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ ये मनुष्य जीवन को सफल बनाए, सार्थक बनाए। फिर एक बार आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सब मंगलम। बोलिए साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। उपस्थित पूजनीय भिक्खू संघ आणि उपासक उपासिकांनो, धन्यवाद, आभार मानण्यासाठी भंतेजींनी मला सूचित केलेलं आहे। भंतेजींचा आभारच आहे, परंतु हा कार्यक्रम कसा झाला याचा थोडक्यात प्राकथन करणे ग्रंथवाचक या नात्याने आणि या समारोपीय प्रसंगाच्या निमित्ताने 3 महिने जो तुमचा माझा सहवास झाला, त्या सहवासाचा सुद्धा या ग्रंथाच्या निमित्ताने हा जो समारोप होत आहे, त्या निमित्तानं हितगुज होणं मला हे इष्ट वाटते की तुमच्यासोबत या समारोपीय कार्यक्रमाची 5-7 मिनिटाची चर्चा होणं आवश्यक वाटते। आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना माहीत आहे की मी अंत कधीच पाहत नाही, माईक प्रिय बिलकुल नसतो की मला माईक प्रिय आहे, नाही का? आणि यासाठी पूजनीय भंते आनंद यांचं उदाहरण फार सुंदर आहे। आनंद यांचा एक गुण असा आहे की जेव्हा
भिक्खू संघ, श्रामणेरी संघ, श्रामणेर संघ, उपासक संघ, उपासिका संघ त्यांच्या दर्शनासाठी जातात तेव्हा सर्व लोक त्यांच्या दर्शनाने संतुष्ट होतात. जेव्हा लोकांना असं वाटते की यांनी धम्मदेशना द्यावी तर ते धम्मदेशना देतात. लोकांना असं वाटते की आता यांनी सांगतच राहावं, परंतु त्याच्या आधीच त्यांची धम्मदेशना ते थांबवतात. म्हणजे त्यांची धम्मदेशना एवढी प्रिय असते. हा त्यांचा गुण सर्व धम्म उपदेशिकांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे, नाही का? तर या समारोपाकडे वळत असताना मी या गावचं नाही प्रथमतः भरतींना सांगू इच्छितो. यहाँ से 5-6 किलोमीटर पर मेरा गांव है और ये जो गांव के लोग हैं वो मुझे हर दिन मेरा आना जाना करते थे बाइक पर. शाम को 7-7:30 बजे वो लाते थे और 10 बजे मुझे पहुंचाते थे. जेव्हा इथे चर्चा झाली की आपल्याला विहार झालेला आहे सुंदर आणि आपल्याला वर्षावासानिमित्त भंतीची भेटत नाही. भिक्खू हे शहरांमध्येच असतात आणि म्हणून आपल्याला ग्रंथ वाचायला कोणीतरी व्यक्ती पाहिजे म्हणून लोकांनी माझी निवड केली. तुम्ही माझी निवड केली त्याबद्दल मी प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो. भंतीजींनी सांगितलं की आभार व्यक्त करा, तर मी प्रथमतः तुमचा आभार व्यक्त करतो की तुम्ही माझी निवड केली. मला ते संधी मिळाली की मी भंतीजी नसताना सुद्धा मला दररोज धम्म सांगण्याची संधी त्यानिमित्तानं मला मिळाली. त्याबद्दल मी गावकऱ्यांचं सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्यासोबतच आभार व्यक्त करतो त्या 2 लोकांचं, त्यांचा नामोल्लेख करून की ते जर दररोज मला घ्यायला आले नसते, पोहोचून दिलं नसतं, तर मला निश्चितच हे माझं काम सुलभरित्या करता आलं नसतं. मी नेहमी सांगतो की चोरी करणारा चोर जेवढा गुन्हेगार असतो तितकाच गुन्हेगार चोरीला मदत करणारा सुद्धा असतो. मग जर हे कुशल कर्म जर माझ्या जीवनात होत असेल तर त्या कुशल कर्म करण्यासाठी मला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचं सुद्धा यामध्ये सहभाग आहे. आणि त्यामध्ये जे दररोज मला नेआण करणारे होते त्यामध्ये भंतेंना निमंत्रित करणारे सुमेध रामकृष्ण वानखडे आणि अनिल तायडे या दोघांनीही म्हणजे पावसाची कमानं बाळगता गाडीवर ने-आण करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या त्या सेवेमुळेच मी दररोज सातत्याने येऊ शकलो आणि एक ऊर्जा निर्माण होत होती की हे जर येऊ शकतात तर मी का जाऊ नये. म्हणजे माझ्यातला आळसाला सुद्धा घालवण्याचं काम त्यांनी केलं, नाही का? जर ते आले नसते तर आळसात पडून असते. तर लोकांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला. तुम्हा सर्वांचं आभार आहे. आता काही बाहेरगावून लोक आलेले आहेत, तुमचंही आभार आहे की तुम्ही या कार्यक्रमाला आलात आणि शोभा वाढवली. आता हे गावचे लोक कसे आहेत भंतेजी तुम्हाला सांगतो, बाहेरगावच्या लोकांना सांगतो की हे गावचे लोक कसे आहेत आणि ते धर्मपदाच्या एका गाथेचा सहारा घेऊन सांगतो. आज धम्मपद गाथा आणि कथाचा समारोप होत आहे आणि जाता जाता सुद्धा एक धम्मपद सांगून मी जाणार आहे. हे गावचे लोक कसे आहेत ज्याच्यावरून मला धम्मपद आज कोणतं धम्मपद सांगावं समारोपाला त्यावरून मी विचार केला. या गावच्या लोकांनी प्रथमतः छोटंसं विहार उभारण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प पूर्णत्वास नेला. छोट्याशा गावामध्ये सुंदर आणि सुबक असं विहार तयार झालं. केवळ विहार होऊन ते थांबले नाही तर या विहारामध्ये उपक्रम झाले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी संकल्प केला की या गावामध्ये प्रत्येक वर्षी हे 10 दिवसाचं श्रामणेर शिबिर झालं पाहिजे, जेणेकरून या गावातले लोक प्रशिक्षित होतील आणि बाहेरगावचे लोक सुद्धा प्रशिक्षित होतील. आणखी असाही संकल्प आहे की दरवर्षी जसे यावर्षी पूजनीय भंते इंदवंशजी महाथेरो आणि अनिरुद्धजी थेरो आणि त्यांचा संघ बोलावलेला आहे
तसं या अगोदर सुद्धा करुणानंदजी थेरो इथून येऊन गेलेले आहेत मागील वर्षी. असा सुद्धा या गाववाल्यांचा संकल्प आहे की नित्य नियमाने इथे धम्म उपदेशक हे नित्य नियमाने येतील. इथे वारंवार धम्म देशनेचे, धम्म शिकण्याचे, धम्म प्रशिक्षणाचे कार्यक्रम हे सर्वांच्या माध्यमातून, मग तो भिक्खू संघ असो, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असो, या सर्वांच्या माध्यमातून इथे धम्म शिकणे आणि शिकवण्याची जी प्रक्रिया आहे ती निरंतररित्या कशी सुरू राहील असा सुद्धा यांनी संकल्प केला. हा संकल्प त्यांचा पाहिल्यानंतर मला धम्मपदाची 239वी गाथा या ठिकाणी सांगावीशी वाटते. ती धम्मपदाची 239वी गाथा आहे. अनुपुबेन मेधावी थोक थोकं खने खने कम्मारु रजत सेव निधम मे मनमत्तनु. याचा अर्थ असा आहे आणि याची थोडक्यामध्ये गोष्ट सुद्धा 3-4 मिनिटात सांगून संपवणार आहे. याचा अर्थ असा आहे की अनुपुबेन मेधावी, मेधावी म्हणजे शहाणा माणूस. तर जो शहाणा माणूस आहे तो काय करतो? अनुपुबेन म्हणजे थोड्या थोड्या पद्धतीने आपल्यातल्या दोषाला नष्ट करतो, आपल्यातले दोष नष्ट करत राहतो आणि थोडं थोडं का होईना पण तो पुण्य कर्म करीत राहतो. आता आपण पाहतो की धम्मपद हे कुठल्या तरी प्रसंगाच्या निमित्ताने तथागतांनी सांगितलेलं आहे. एखादा प्रसंग घडला आणि त्या निमित्ताने तथागतांनी उपदेश केला. मग हा उपदेश तथागतांनी कोणत्या प्रसंगी केला? तर श्रावस्तीमध्ये एक ब्राह्मण त्याचं कर्म पाहून तथागतांनी हा उपदेश केला. अगदी 3-4 मिनिटात संपवतो. काय उपदेश केला? काय प्रसंग घडला? एका गावामध्ये म्हणजे श्रावस्तीमध्ये तथागत असतानाचा हा प्रसंग आहे की भिक्खू संघ यायचा गावामध्ये चारिका करण्यासाठी. आणि ते चारिका करण्यासाठी यायचे तर गावातल्या बाहेर एका ठिकाणावर ते त्यांचं चिवर ठेवायचे आणि तिथून ते चिवर व्यवस्थित करून गावामध्ये चारिका करण्यासाठी जायचे. त्या गावातल्या एका मेधावी पुरुषाने म्हणजे उत्तम पुरुषाने म्हणजे ब्राह्मणाने पाहिलं, अरे भंतीजी इथे येतात आणि इथे चिवर ठेवतात. त्याच्यामुळे काय होते की भंतीची चिवर कुठे ठेवतात? तर जिथे गवत पडलेलं असते आणि त्या गवतावर चिवर ठेवतात. त्याच्यामुळे काय होते? त्या गवतावर दवबिंदू पडलेला असतो आणि त्यामुळे ते गवत, ते चिवर त्या गवतावरच्या दवबिंदूमुळे ओलसर होते. मग त्यांनी ते घातल्यावर ते घालण्यास उपयुक्त नसते. मग आपण काय करावं? म्हणून तो काय करतो? पहिल्यांदा ते गवत उपटून टाकतो जेणेकरून भंतेजींचं चिवर ओढ होणार नाही. मग दुसऱ्या दिवशी पाहतो तर भंतीजीने चिवर आता ते गवत उपटलेल्या जागेवर ठेवलेलं आहे. पण गवत उपटलेल्या जागेवर ठेवल्यामुळे काय झालं? भंतीजींच्या चिवराला माती लागली. कधी जर जास्त दवबिंदू पडलेले असतील किंवा पाणी पडलं असेल तर भंतेजींच्या चिवराला थोडी थोडी ओलसर जी माती आहे म्हणजे चिखलासारखं लागायला लागलं. मग त्याच्या लक्षात आलं की आता काय करायचं? मग तो तिसऱ्यांदा काय करतो की त्या ठिकाणी आता तो रेती टाकून दिली त्याने. रेती आता लागेल का चिखल? आता चिखल लागणार नाही. त्याने रेती टाकून दिली आणि नंतर त्याने पाहिलं आता चिखल लागत नाही, परंतु भर उन्हामध्ये भंतीजी येतात, चिवर घालतात तर गरम होते, इथे त्यांना घाम येतो, त्रास होतो. तर त्यांनी त्या ठिकाणी एक छोटीशी झोपडीच बांधून टाकली विहाराकडे आणि मग त्याने झोपडी बांधली. आता भंते येतात आणि त्या छोट्याशा झोपडीमध्ये नीट चिवर ठेवतात, आपलं चिवर घालतात आणि नंतर चारिकेला जातात. अशी त्या भंतेची त्या उत्तम अशा पुरुषाने अशा पद्धतीने क्रमशः सेवा केली. पहा, क्रमशः स्टेप बाय स्टेप काय समस्या आहे ते पाहून त्यांनी स्टेप बाय स्टेप अशी त्या भिक्खू संघाची सेवा केली. ही बातमी जेव्हा तथागतांना समजली तेव्हा तथागतांनी सांगितलं, तथागतांनी हा उपदेश केला की जे उत्तम पुरुष असतात
नाही का? तर ते अशाच पद्धतीने क्रमशः एक झाले की एक झाले की एक काय करतात, आपल्या दोषांना नष्ट करतात आणि एक झाले की एक आपल्या जीवनामध्ये पुण्य अर्जित करतात. या आंबेडाकरी गावातील लोकांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक झाले की एक झाले की एक पुण्य अर्जित करण्याचं काम केलेलं आहे. जसं त्या ब्राह्मणाने एकापाठी एक एक पुण्य अर्जित केलेलं आहे, तसे या गावातील लोकांनी सुद्धा विहाराच्या नंतर श्रामणेर शिबिर येथे आयोजन करणे आणि त्यासाठी सुद्धा हा जो पेंडॉल आहे, हा पेंडॉल सुद्धा विहाराचा आहे. ही एक व्यवस्था झाली ना. जसं त्या भंतेंनी, जसं त्या ब्राह्मणाने भंतेच्या अंगावर झोपडी केली, तसं ही आता विहाराची श्रामणेर शिबिर असेल किंवा उपासिका शिबिर असेल, कोणत्याही शिबिरासाठी ही कायमची व्यवस्था झालेली आहे, नाही का? तर अशा पद्धतीचं हे गाव आहे. या गावाच्या या कामामुळे मला धम्मपदातील 239वी गाथा या ठिकाणी सांगावीशी वाटली. परंतु हे जे चांगलेपण आहे, हे चांगलेपण या गावात असंच टिकून राहावं, उलट ते वाढत वाढत जावं आणि धम्माचा हा जो सुगंध आहे या गावातून सर्व दिशांनी दरवळत राहावा अशी मंगलकामना आहे. आणि समारोपाकडे जात असताना एक गावाचं आद्य कर्तव्य म्हणून भारतीय बौद्ध महासभा ही गावागावामध्ये पोहोचण्याचं काम करते. भंतेजी भिक्खू संघाची संख्या आपल्याकडे फार कमी आहे. आमची विनंती आहे की भंतेजींनी पुढच्या वर्षी इथे वर्षावास करावा, परंतु ते आपल्याला असं वाटते की तारीख देणार नाही. परंतु आमची सगळ्यांची विनंती आहे की भंतेजींनी वर्षावास करावा. परंतु भिक्खूंची संख्या कमी आहे आणि म्हणून भंतेजी ग्रामीण भागामध्ये मिळत नाही. तेव्हा ग्रामीण भागामध्ये हा पांढऱ्या कपड्यातला जो भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता आहे तो अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करतो. हे जे समता सैनिक दलाचे आमचे जे लोक आहेत हे काम करतात आणि सेवाभावनेने काम करतात. या गावातील एक उपासिका ज्यांची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे त्यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी छोटंसं स्वागत स्वीकारावं. थोडंसं फुलं. हे एवढं सोपं नाही. यांना कोणी दान देणार नाही. बाहेर जेव्हा जातील हे निळी टोपी घालून जेव्हा जातील, सेवा देतील, स्वतःच्याच भाड्याने जातील आणि स्वतःच हे काम करत राहतील. आयुष्यमानी सीमाताई नागसेन वानखडे यांचं स्वागत ते या गावच्या आहे आणि म्हणून गावाच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मी त्यांचं या ग्रंथाचा वाचक म्हणून मनापासून स्वागत करतो की त्यांनी अविरतपणे काम करत. काका काका साइड लो. चार दान देने वाले परिवार. ये चीवर दान दे रहे हैं. ये बुद्ध शासन में एक महाकुशल है. तो ये चीवर दान देने के लिए जो चीवर दान दे रहे उनका तो पुण्य हो ही गया. आप लोगों का तो बहुत बड़ा पुण्य हो गया. जो जो यहाँ सहभागी हो रहे हैं और प्रसन्नता से पुण्य कार्य में सहभागी होते हैं उन लोगों का भी पुण्य कार्य है. इसलिए सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु. सभी जन बोलिए. हाँ. इमाम शिवरा साता परिकारा भिक्खु संघसा दाना देमा पूजेमा इदं मे पुण्यम आसवक्या वहं होतु. इदं मे पुण्यम निपानसा पचयो होतु. इदं मे पुण्यम सभ्य सत्ता सुखिता भवन्तु. साधु
साधु साधु 3 बार वर्णन कीजिए। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। एक बार हाथ जोड़ के बैठिए। पूजनीय भिक्षु संघ आप लोगों को बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। सभी देव विवाजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवतु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। एचितं वाचितं गुह्यं कृपमेव समीचतु सापे पुरेन्तु चित्तसङ्कल्पचन्दो पन्नरसो यथा आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च हतो निब्बाण सम्पत्ति इमिनाते समीचतु। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो सुखी हो सुखी हो। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।